मुंडेंच्या राजीनाम्यासाठी फडणवीस सुरुवातीपासून आग्रही. याआधी दादांसोबत 3 ते 4 वेळा चर्चा. राजीनामा न दिल्यास मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याचा फडणवीसांचा इशारा. सूत्रांची माहिती. संतोष देशमुख हत्या प्रकरणात अखेर धनंजय मुंडेंचा राजीनामा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिफारसीवरून राज्यपालांनी मुंडेंचा राजीनामा स्वीकारला. राजीनाम्यानंतर धनंजय मुंडेंच्या ट्विटनं नवा वाद. अजितदादा म्हणतात राजीनामा नैतिकतेतून तर राजीनामा वैद्यकीय कारणातून दिल्याचा मुंडेंचा दावा. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचं स्वागत. राजीनामा आधीच व्हायला हवा होता. शपथच झाली नसती तर पुढील गोष्टींना सामोरं जावंच लागलं नसतं. मुंडेंच्या राजीनाम्यावर पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया. मुख्यमंत्री पारदर्शी कारभार करत असतील तर स्वागतच. मुंडेंच्या राजीनाम्यानंतर उद्धव ठाकरेंकडून फडणवीसांचं कौतुक तर मुंडेंच्या राजीनाम्याचं खरं कारण समोर यायला हवं. ठाकरेंकडून शंका उपस्थित. संतोष देशमुखांना झालेल्या अमानुष मारहाणीचा आणखी एक पुरावा हाती. मारहाण केलेल्या फुटलेल्या पाईपच्या 15 तुकड्यांचा फोटो आरोपपत्रात. देशमुख हत्या प्रकरणाचा 90 दिवसांच्या आत तातडीने निकाल द्या, अन्यथा राज्यभरातील ग्रामपंचायतीचे सरपंच रस्त्यावर उतरणार. अखिल भारतीय सरपंच परिषदेचा सरकारला गर्भित इशारा. भास्कर जाधव विधानसभेचे विरोधी पक्षनेते असणार. ठाकरेंच्या शिवसेनेचा विधानसभाध्यक्षांना पत्र. तर विरोधी पक्षनेतेपदासाठी 2.5 वर्ष फॉर्म्युला नाही, ठाकरेंकडून स्पष्ट. लाडक्या बहिणींना महिला दिनाची खास भेट. महिला दिनाच्या पूर्वसंध्येला फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा लाभ दिला जाणार. 2 महिन्यांचे 3,000 रुपये खात्यात जमा होणार. पंतप्रधान मोदींच्या हस्ते जामनगरमध्ये वनताराचं उद्घाटन. मोदींकडून वनतारातील वन्यजीवांसोबत खेळतानाचे व्हिडिओ ट्विट. अनंत अंबानी स्थापित वनतारा केंद्रांचाच प्राण्यांचे संवर्धन आणि उपचार करण्याचा उद्देश. ऑस्ट्रेलिया विरुद्ध विराट कोहलीचं नाबाद अर्धशतक तर खेळपट्टीवर रुळलेला श्रेयस अय्यर 45 धावांवर बाद. टीम इंडियाचे 165 धावांवर 3 गडी बाद.